गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे निळोबराय आणि तुकोबराया. माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा, माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझा उद्धार करावा, याच्यासाठी 42 दिवस अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे माझे निळोबराय आहे. तुकाराम 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 तुकाराम. 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय. तुकोबराय तर काही आले नाही. पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात. ओ निळोबराया, अहो 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराय. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणते? निळोबरायने डोळे उघडले. जगाचा मालक दारात उभा आहे. निळोबराय देवाकडे पाहून म्हणतात, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्राथिला वाचुनी आलसी का. अबे देव आहे ना तू, तुला काही शास्त्र वगैरे कळतं का? बे हा शब्द विदर्भातला आहे बरं. कुठला आहे? विदर्भातला आहे. अबे देव आहे ना, तुला काही कळतं का? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नये 3. कीर्तन असेल, भागवत असेल, गाथा पारायण असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल, महाभारत असेल, जेवढे काही संप्रदायाचे कार्यक्रम आहे इथं नावाची अपेक्षा करू नका बरं महाराज. मी सर्व मायबापांना विनंती करेल, आज महाराष्ट्रामध्ये एकच एवढं हे धर्माचं व्यासपीठ आहे की इथंच फक्त लोकांची दिशाभूल केल्या जात नाही, तर बाकीचं कोणतंही व्यासपीठ चांगलं राहिलेलं नाहीये. म्हणून इथं नावाची अपेक्षा करू नका, इथं कोणी पदाची अपेक्षा करू नका. इथं या कीर्तनचा अंग, कीर्तनचा अंग होय अंग. लोक परमार्थात सुद्धा नावाची अपेक्षा करतात. अजिबात करू नका. हवा तुम्हाला दिसती का जाणवती हो? हवेला कलर नाहीये, निळा हिरवा पिवळा काळा कलर नाहीये. हवा आता सध्या गरम जाणवते, थोडी बाहेर गेले की थोडी थंडीगार हवा सुटते. हवा हवेचं कार्य करत आहेत, पण हवा कुठंच कोणाला दिसत नाही. तसं परमार्थाचं कार्य करत असताना कोणी माझं नाव घ्यावं, कोणी माझा सत्कार करावा, कोणी माझ्या नावाचा उदो उदो करावं ही अपेक्षाच करू नका. मी तर याच्याही पुढे जाऊन सांगेल गाड्यांनो, महाराजांनी तुमचं नाव घ्यावं एवढं चांगलं काम तुम्ही करूच नका. महाराजाने तुमचं वर्णन करावं एवढं चांगलं काम तुम्ही करूच नका. तुम्ही सेवा एवढी चांगली करा, काम एवढं चांगलं करा की माझ्या तुकोबाला सुद्धा तुमच्या नावाची आठवण झाली पाहिजेत गड्या. देवा नावाची दखल घेतली पाहिजे. अरे शिर्डी संस्थान असेल, तिरुपती संस्थान असेल, आमच्या गजानन महाराजाचं संस्थान असेल, हजारो टन धान्याचे ट्रक आणून टाकतात महाराज लोक. ड्रायव्हर सांगत सुद्धा नाही गाडी कुठून आली काय आली. म्हणून परमार्थात नावाची अपेक्षा करायची. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे इथं या. इथं बोलवलं नाही तरी येऊन बसा. का इथं आल्यानंतर तुम्हाला 4 गोष्टी ज्ञानाच्या ऐकायला मिळणार आहे. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जाऊ नका. आचारसंहिता चालू आहे सध्या. कोणती संहिता चालू आहे? आचारसंहिता. अजून 10-12 दिवसांनी एकदा तिकीट डिक्लेअर झाले आणि प्रचार सुरू झाला की पाजणाऱ्यांनी जरी लाजा सोडल्या तरी पिणाऱ्यांनी लाजा बरं. खाऊ घालणाऱ्याने जरी लाजा सोडल्या तरी खाणाऱ्यांनी लाजा. ते फक्त 8 दिवस तुम्हाला पाजू शकतात, वर्षभर पाजू शकत नाही. म्हणून काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका, आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. बाबाजींच्या मुखामधून तुम्ही दक्ष प्रजापतीची कथा ऐकली असेल महाराज. खूप मोठा यज्ञ ठेवलेला आहे. सर्व देवतांना आमंत्रण दिलं, पण स्वतःच्या जवायला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण. कैलासामधून विमानं जात असताना सती आई साहेब सांगते, मालक ओ मालक जी, माझ्या बापाने खूप मोठा सप्ताह ठेवला, चला ना. भगवान शंकर म्हणतात, अगं मी सुद्धा कीर्तन केसरी ग. एखादी तारीख तुझ्या बापाने मला द्यायला पाहिजे. सगळ्यात नामांकित कीर्तनकारांच्या तारखी ठेवल्या, माझं एक बिना आमंत्रणाचं जाणं योग्य नाही. सती आई साहेब सांगू लागली, ओ मालक चला ना, खूप मोठा यज्ञ ठेवलाय माझ्या बापाने, नाही शक्य, बोलवलं नाही, आपल्याला जायचं नाहीये. सती आई साहेब रडायला लागल्या आणि रडता रडता नवऱ्याला सांगतात, ओ ओ मालक ऐका ना, बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची काय गरज आहे? भगवान शंकराला कळालं ही जात ऐकणार. मला एवढंच सांगायचं, भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती, आजकालच्या शंकराने अपेक्षा करायची नाही. कितीही नामांकित वेदांताचार्य असू द्या, तुमचा विषयच नाही बाबा, इथं आमचा चाललाय, आम्ही आमचंच सांगतो, आम्हीच ऐकतो, तुम्ही पाहू नका आमच्याकडे अजिबात.
किती मोठा विद्वान कीर्तनकार असू द्या, तो कीर्तनात गप्पा मारल. अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानाम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करता रात्री घरी गेली बायको म्हणती भोप्या अहम ब्रह्मास्मी. सती आईसाहेबाने आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेल्या. सर्व देवतांना स्थान पाहिलं, स्वतःच्या मालकाला स्थान दिसलं नाही. राग आला, सर्वांना चरित्र भागण्यात यज्ञ कुंडामध्ये उडी मारली आणि देह संपवला. म्हणून निळोबराय सांगतात, ए अभि तुला बोलवलो नाही, का आलास तू? तैशा परी आमा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला? मला का भक्त प्रल्हादासारखं दुःख आहे की मी गजेंद्रासारखा संकटातही सापडलेलो नाही, का तू आलास? परत तुकोबराने निळोबराने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. परत देव केविलवाल्या नजरेने तू निळोबरायकडे गेला. ओ निळोबराया, अहो ऐका ना, 42 दिवस झाले हो निळोबराय, जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? डोळे उघडा. पहिल्यांदा सांगितलं देवा तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबराय देवाला सांगतात, निळा म्हणे आम्ही नवळ खोची देवा, निळा म्हणे आम्ही नवळ खोची देवा, तू कयाचा धावा करीता, तू कयाचा धावा करीता, निळा म्हणे आम्ही नवळ देवा, निळा म्हणे आम्ही नवळ देवा, तू कयाचा धावा करीता, तू कयाचा धावा करीता. निळोबराने डोळे उघडले. ऐका, निळोबराने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिले. ए जा, तुला ओळखत नाही मी. किती ताकद आहे निळोबरायची महाराज. जगाचा मालक निळोबरायच्या दारामध्ये उभे. निळोबराय सांगतात, जा तुला ओळखत नाही. हे असं झालंय, देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात या. कोणी या? त्यांनी दरवाजावर थाप टाका, हॅलो, दरवाजा उघडा. आणि तुम्ही दरवाजा उघडून त्याच्याकडे पाहून म्हणायचं, कोण शेरे भाऊ तू? मरेल ना ते, फाशी घेईल ना. जगातील सगळ्यात प्रसिद्ध माणूस तुमच्या दारात आहे आणि तुम्ही म्हणायचं कोण आहे? तसं जगाचा मालक पांडुरंग परमात्मा कर्तुमान्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे, त्या जगाच्या मालकाकडे पाहून निळोबराय सांगतात, कोण आहे तुला? जा, मी ओळखत नाही. येत किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला. ओ ओ ओ निळोबराय, इकडे बघा, माझ्याकडे पहा. मी देव आहे हो, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो पहिलं स्थानम निधानम बीज मव्य म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगा ते चालिता. निळोबराया, शेष महेश गणेश दिनेश सुरेश हू जाई निरंतर ध्यायी. सर्व देवता माझं रात्रंदिवस चिंतन करतात, त्यांच्या स्वप्नात नाही हो निळोबराया. काहीतरी बोललं पाहिजेत का नाही? अजून सुद्धा काही मंडळी, काही संत महात्मा योगी खाली मुंडकं वर पाय करून हिमालयात माझं चिंतन करता येते. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात, त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, किती गोड आहे पहा. कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, दोन नयन छान दियो, पिया मिलन की. ए कावळ्यानो, आमचं सर्व मांस खा, पण हे 2 डोळे खाऊ नका. का? अजून सुद्धा तो जगाचा मालक भेटल, त्याचं दर्शन आम्हाला होईल अशी अपेक्षा आमच्या अंतकरणामध्ये. निळोबराया, एवढं जे माझं चिंतन करतात त्यांच्या स्वप्नात नाही हो. हे सगळं जे दिसतंय ना निळोबराय, चाले हे शरीर कोणाची या? सत्य. कोण बोलविते हरिविन. किती प्रमाण म्हणायचे, किती गोड आहे पहा. तुझी सत्य वेदासी बोलणे, तुझी सत्य वेदासी बोलणे, तुझी सत्य वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी बळे, सूर्यासी चालणे, तुझी
चालतंय तो जगाचा मालक माझ्या निळोबरायाच्या दरबारामध्ये उभा आहे. हो निळोबराया, डोळे उघडा ना, मला एवढंच सांगायचं महाराज तुम्हाला. या विश्वातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. या विश्वातील सगळ्यात मोठी व्यक्ती कोण आहे? देव आहे. आणि देवाला सुद्धा दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायामध्ये आहे. आणि ते निळोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहे. आणि पांडुरंग परमात्म्याला सांगतात, पांडुरंगा एक छोटीशी इच्छा माझ्या अंतकरणामध्ये आहे. जाणकार लोक असा प्रश्न करतील की महाराज संत आणि संतांच्या ठिकाणी इच्छा कसं शक्य आहे महाराज? इच्छेच्या पलीकड जो व्यक्ती गेलेला आहे त्याचं नाव संत आहे. पण संप्रदायामध्ये काही तुकोबरायच्या गाथ्यामध्ये जर काही प्रमाण पाहिले, संतांच्या अंतकरणामध्ये संसाराविषयी जरी इच्छा नाही प्रगट झाली, पण परमार्थाविषयी साधू संत इच्छा प्रकट करतात. तुकोबरायच प्रकट करतात. अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती, मग मी कमलापती तुझबा नानी कंटाळा. निळोबराय पांडुरंग परमात्म्याला सांगतात, पांडुरंगा जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना रे पांडुरंगा, त्या लोकांचा समागम, त्या लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे. अभंगाचं पहिलं चरण. हो घडो त्याचा समागम, समागम घडो त्याचा समागम, 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 समागम ज्यांचे प्रेम विठ्ठल. ए पांडुरंगा, ए देवा ऐक ना, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये दे. तसं तर पाहायला गेलं तर मनुष्य बहुतांश देवावर प्रेम करतच नाही महाराज. हा पहिला मुद्दा. याचं कारण असं आहे, भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना, भगवंताने हे विश्व निर्माण करत असताना प्रामुख्याने अशा काही गोष्टी निर्माण केलेल्या की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर. किती प्रेम करतो महाराज? वयाच्या अगोदर टक्कल पडलेलं आवडतं आपल्याला? अजिबात नाही. वयाच्या अगोदर केस पांढरे झालेले आवडतात आपल्याला? अजिबात नाही. पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर, दुसरं प्रेम करतो समाजावर. आज जेवढं काही चाललंय तुमचं आणि माझं फक्त समाजासाठीच चाललंय.
लोक काय म्हणतील याच्यासाठी चांगलं राहायचं एक, लोक काय म्हणतील म्हणून गळ्यामध्ये माळ घालायची एक, अहो याच्या पुढं लोक काय म्हणतील म्हणून लोक कीर्तन ऐकतात बाबाजी. काही लोक सगळा परिसरच गेला बा कीर्तनाला, आणि मी जर नाही गेलो तर लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नका ऐकू, माझा देव काय म्हणाल म्हणून कीर्तन ऐकायला शिक. लोकांचा ताण नका घेऊ महाराज, लोक काहीच म्हणत नाही. आता लोकांचा जरी विचार आपण करायचा, मग लोकांनी करायचं काय हा एक मोठा प्रश्न आहे. ताण नाही घ्यायचा. म्हणून दुसरं प्रेम मनुष्य समाजावर करतो. कोणावर करतो? समाजावर. ऐपत नसताना सुद्धा 4-4, 5-5 रुपये टक्क्यानं पैसे काढून आपल्या पोरीचं लग्न करतो. आपण करतो का नाही महाराज? काय गरज आहे? अहो 50 कोटीचा जरी लग्नासाठी खर्च केला तरी लोक काही म्हणत नाही ना. माझी तरी अशी विनंती आहे सरकारला की लग्नासाठी या देशामध्ये कायमस्वरूपी करोना पाहिजेत महाराज. वस्तुस्थिती लग्नासाठी फक्त लग्न जेवढा पैसा आपला ग्रामपंचायत मध्ये खर्च होतो लग्नासाठी होतो तेवढा कुठंच खर्च होत नाही महाराज. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही कोरोनात पाहिलं ना महाराज, मंगल कार्यालय नसताना सुद्धा लग्न झालं का नाही? हो, बँड नसताना सुद्धा लग्न झालं का नाही? डीजे नसताना सुद्धा लग्न झालं का नाही? हो, पाहुणे रावळे नसताना सुद्धा लग्न झालं, वऱ्हाड नसताना सुद्धा लग्न झालं, घोडा नसताना घोड्याचं लग्न झालं का नाही? हो, म्हणून माझी विनंती, लग्नासाठी कायमस्वरूपी करोना पाहिजे ते ऐका. दुसरं प्रेम मनुष्य समाजावर करतो. आणि तिसरं सर्वात जास्त प्रेम जर मनुष्य कशावर करत असेल तर तो फक्त पैशावर करतो. तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात, अगदी काही अंतरावर कारखाना आहे, रात्रंदिवस एवढे शेतामध्ये कबाड कष्ट करता. फक्त खोटं नका बोलू. देवासाठी करता का पैशासाठी करता? हो हां बोलत चला, लाजू नका. कशासाठी? पैशासाठी. उन्हाचा विचार करत नाही, तान्हाचा विचार करत नाही. सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 5 वाजे लोक शेतामध्ये एवढ्या कडकडीत उन्हामध्ये आपण काम करतो. कशासाठी? देवासाठी का पैशासाठी? मी आज दिवसभर प्रवास करून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी? हा बोला बोला, लाजू नका, कळू द्या आम्हाला. कशासाठी? हा असं मोकळं बोला, आम्हाला कळू द्या आमच्याविषयी किती पाप आहे तुमच्या मनात. हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या तुम्ही, असं मनात नका ठेवू. का लोक महाराज लोकांच्या एवढे विरोधात असतील काही कळत नाही महाराज. काय नुसतं पैसा म्हणलं की महाराज लोकांसाठी काय द्या सोडून. तुम्ही किती जरी जळले गड्यांनो तो फक्त मूळव्याध होऊ शकतो तुम्हाला, याच्या पलीकडे दुसरं काही नाही होऊ शकत. तुका म्हणे आम्ही राजे तरे लोक्याचे, काय कमी आमच्या मायबापानं करून ठेवलं आमच्यासाठी. तुम्ही जळू नका, धोत्र घाला. महाराज सोपं नाहीये ना. म्हणून ऐका, या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाहीये. पण माझ्या तुकोबरायच्या जीवनाचा जर इतिहास पाहिला या 3ही गोष्टीवर तुकोबरायने लात मारली. हा नावडे जन धन माता